नमस्कार. पब्लिक अवेअरनेस मध्ये आपला स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. ठाणे लोकसभासाठी 20 मेला मतदान झाले असून उद्या मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. ठाण्यातील घोडबंदर रोड आनंद नगर मधील होरायझन स्कॉलर शाळेत सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी 84 टेबल असणार आहेत. सर्वप्रथम टपाली मतपत्रिकेची मोजणी होणार असून यासाठी स्वतंत्र 14 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. तर एकूण 1000 अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून 650 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या संपूर्ण बंदोबस्तात मतमोजणी होणार असून एकूण 167 फेऱ्यानंतर निकाल हाती येणार आहे. धन्यवाद. प्रक्रिया पार पडणार आहे. कशा प्रकारे प्रशासनाची तयारी आता झालेली आहे, किती कर्मचारी जे आहेत ते तैनात असणार आहेत? 25 ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी आज दुसरं प्रशिक्षण सगळं कर्मचारी वर्गासाठी आयोजित करण्यात आलं होतं. आमचे सर्व ARO, सर्व झोनल ऑफिसर्स, काउंटिंगसाठीचे नंतर काउंटिंग एजंट्स, त्यांचे असिस्टंट्स, मायक्रो ऑब्झर्वर्स या सगळ्यांचे प्रशिक्षण आज दुसरं घेण्यात आलं. त्यासाठी आमचे 2 सिनियर ऑब्झर्वर्स काउंटिंगसाठी जे अपॉइंट केले ते ऑब्झर्वर सर देखील उपस्थित होते. आज दुसरं प्रशिक्षण सविस्तर त्यांना देण्यात आलं. त्याचं आम्ही ट्रेल पण घेतला आणि मतमोजणी उद्या सकाळी 8 वाजता सुरू होईल. आणि मतमोजणीच्या कामी जवळपास साधारण 1000 कर्मचारी आमच्याकडनं अपॉइंटेड आहेत. त्यानंतर पोलीस बंदोबस्तासाठी 650चा पोलीस बंदोबस्त सर्वसाधारणपणे असेल. त्यामुळे प्रशासनाची तशी चांगली तयारी झालेली आहे. प्रशिक्षण पूर्ण झालेले आहे आणि उद्या सकाळी आम्ही 7 वाजता स्ट्रॉंग रूम ओपन करू. सर्व उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी आम्ही बोलवणार आहोत आणि स्ट्रॉंग रूम ओपन केल्यानंतर 8 वाजता पहिले टपाली मतपत्रिकेचं मतमोजणी सुरू होईल आणि त्यानंतर आपले नियमित EVMची काउंटिंग जी आहे ती एक अर्धा तासानंतर सुरू होईल. मॅडम, किती नेमक्या फेऱ्या असणार आहेत आणि किती तासांमध्ये निकाल जो आहे तो हाती येण्याची शक्यता आहे? माझ्याकडचे जे मतदारसंघ आहेत असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीज, त्याच्यामध्ये ओळा माझेवडा हा सगळ्यात मोठा बूथ संख्या असलेला मतदारसंघ आहे. त्याच्यामध्ये 466 माझे पोलिंग बूथ आहेत. तर त्यांच्या 34 फेऱ्या आहेत आणि 148 हा कमी पोलिंग स्टेशनची संख्या असलेला मतदारसंघ आहे. तर एकूण जास्तीत जास्त 34 फेऱ्या आमच्याकडे होतील आणि 34 फेऱ्यांचं मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तो निकाल आपल्याला जाहीर करता येऊ शकेल. थँक्यू मॅडम. थँक्यू सर. उद्या मतमोजणी आहे, निवडणूक यंत्रणा सज्ज झालेली आहे, त्याचप्रमाणे पोलीस यंत्रणा देखील सज्ज झालेली आहे. कशा प्रकारचा पोलीस बंदोबस्त संपूर्ण मतमोजणीच्या काळात दिसणार आहे? उद्या दिनांक 4 जून रोजी न्यू होरायझन स्कूल ओळा माझेवाडा पोलीस स्टेशन कासारवडीच्या हद्दीमध्ये मतमोजणी केंद्र आहे. त्या अनुषंगानं पोलीस विभागातर्फे एक पोलीस उपायुक्त, 3 सहाय्यक पोलीस आयुक्त, 10 पोलीस निरीक्षक, 20 पोलीस उपनिरीक्षक, 200 पोलीस कर्मचारी आणि सोबत एक SRPF प्लाटून, एक CRPF प्लाटून आणि एक दंगल नियंत्रण पथक असा एकूण बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. त्याचबरोबर CCTV सर्व परिसरामध्ये लावण्यात आले आहेत आणि वाहतुकीचं देखील नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. सर, उद्या मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन देखील होऊ शकतं. त्यासाठी अपक्ष असतील, राजकीय असतील, विरोधक असतील, कार्यकर्त्यांची गर्दी या ठिकाणी होऊ नये यासाठी कसं नियोजन करण्यात आलं? त्या अनुषंगानं 3 वेगवेगळे मैदानं या ठिकाणी आरक्षित करून त्यांना ते अलॉट करण्यात आलेले आहेत. वेगवेगळ्या पक्षाला वेगवेगळं मैदान त्या ठिकाणी आरक्षित करण्यात आले आहे. त्यांचं पार्किंग वेगळं आहे, त्याचबरोबर त्यांचे येण्या जाण्याचे मार्ग देखील वेगळे आहेत आणि त्या ठिकाणी अनाउन्समेंट PA सिस्टम देखील लावण्यात आलेली आहे. अनेक वेळा गोंधळ उडतो, टेक्निकल इश्यू होतो, त्यामुळे कुठे ना कुठे या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये रोष दिसून येतो आपल्याला. तर टेक्निकल कुठल्याही गोष्टी प्रॉब्लेम होऊ नयेसाठी देखील यंत्रणा लागल्यानंतर हुल्लडबाजी होऊ नये यासाठी काय? त्या अनुषंगाने प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आम्ही फिक्स पॉईंट, त्याचबरोबर विजिबल पोलिसिंग, पेट्रोलिंग वगैरे अनुषंगाने योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला. कार्यकर्ते असतील, नागरिक असतील, त्यांना काय आव्हान काय कराल की उद्याच मतमोजणी आहे आणि शांततेत पार पडेल? उद्याचा जो मतमोजणी बंदोबस्त आहे त्या अनुषंगाने सर्व नागरिकांना देखील आवाहन करण्यात येते की कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. आपल्याला काही शंका किंवा कुशंका असतील तर त्या अनुषंगाने संबंधित विभागाशी आपण संपर्क करावा.